यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना होळी सणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली अनोखी होळी। इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन, मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जव्हार तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील पंचायत समिती जव्हार अंतर्गत असलेल्या 5 केंद्रातील 59 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकत असलेल्या सुमारे 3011 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्याचा कार्यक्रम दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला। आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून ही संस्था गेल्या 40 वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी शैक्षणिक सामाजिक संस्था आहे। 2014 पासून शैक्षणिक क्षेत्रात करत असून गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी आशा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचा पुरवठ्यात करते। प्रत्येक इयत्ता निहाय विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या, बॅग, पेन, शार्पनर, पेन्सिल, रंग, चित्रकला वही, कंपास, खोडरबर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले। केंद्र बेहडपाडा, पवारपाडा, पिंपळशेत, मेढा, कोरतड या 5 ही केंद्रातील विद्यार्थ्यासाठी हा बहुपयोगी कार्यक्रम घेण्यात आला। या संस्थेमार्फत या अगोदर ही जव्हार तालुक्यातील 7 केंद्रातील 5000 विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम माहे डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आला होता। या प्रसंगी इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे श्री अनिश पलिवाल सर, श्री शशांक शेट्टी सर, श्री मॉन्टी महाराणा सर यांची उपस्थित लाभली। यासाठी रामनारायण कॉलेज दहिसर येथील NSS विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले। सर्व केंद्राचे केंद्र समन्वयक, सर्व शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले। भविष्यातही जव्हार तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा मनोदय संस्थेचे सचिव श्री शशांक सर यांनी व्यक्त केला। जव्हार तालुक्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच झाला आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व नवचैतन्य दिसत होते। सर्व संस्थेचे कार्यकर्ते यांनी होळी सणानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या सोबत रंगोत्सव साजरा करून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।